आज आपण पाहायला आलेलो आहे विरुळची गडी. ही पाहू शकतो, ही आहे गडी. ठिकाणी आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आपणाला महात्मा गांधी यांचा सेवाग्राम मध्ये असणारा आश्रम व पवनारमध्ये विनोबा भावे यांचा असणारा आश्रम माहीत आहे. परंतु याचबरोबर या जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण 9 गडकोट पाहण्यास भेटतात, ज्याच्यामध्ये गिरिदुर्ग, भुईकोट व गडी स्वरूपात अस्तित्वात आहेत. बऱ्याच गडी पूर्णपणे नष्ट झाल्या असून केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे अवशेष काळाशी झुंज देत आहेत. या 9 किल्ल्यामध्ये 2 गिरिदुर्ग, 1 सरई व उरलेले गडी स्वरूपात पाहायला भेटतात. यातील बहुतांशी गडीकोटात गाव, मंदिरे व दर्गा असल्याने या वास्तूंनीच या कोटांच्या अवशेषाचा घास घेतला आहे. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गडीकोटांची देखभाल करणे गडी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गडीकोट उद्ध्वस्त होत चालले आहेत, तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत. आर्वी तालुक्यातील विरुळ गावात असलेली गडी यापैकी एक आहे. विरुळ येथील गडीला भेट देण्यासाठी आपल्याला वर्धा शहर गाठावे लागते. वर्धा ते विरुळ हे अंतर 32 किलोमीटर असून तेथे जाण्यासाठी बस अथवा रिक्षा उपलब्ध आहेत. बस थांब्यावर उतरून गडीकडे जाताना वाटेत मोठ्या प्रमाणात जुन्या थाटणीची घरे व वाडे दिसून येतात. आयताकृती आकाराची ही गडी गावाच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर 1 एकर परिसरात असून एकेकाळी 7 बुरुज असलेल्या या गडीला आज केवळ 4 बुरुज व काही प्रमाणात मातीची तटबंदी शिल्लक आहे. यातील 2 बुरुज दरवाजासमोर होते, तर उर्वरित 5 बुरुज गडीच्या तटबंदीत आहेत. या बुरुजावर बंदुकीच्या मारागिरीसाठी जंग्या दिसून येतात. गडीचा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याचे काही प्रमाणात नूतनीकरण झाले असले तरी त्याची मूळ बांधणी कायम असून दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस कचेऱ्या दिसून येतात. गडीच्या मध्यभागी घडीव दगडात बांधलेला चौतारा असून त्यामागील भागात पडलेल्या भिंती दिसून येतात. गडीमध्ये गडीचे मालक राहत असल्यामुळे त्यांची परवानगी घेऊनच आपण गडी पाहावी. पहिल्या घराच्या मागील आवारात घडीव दगडात बांधलेली पंचकोनी विहीर दिसून येते. सोनेगाव येथे असलेली गडी कुरजडीकर यांनी संत आबाजी यांना दान दिली व काही कारणाने कुरजडी येथील मुक्काम हलून विरुळ येथे स्थायिक झाले. विरुळ येथील गडी पेंढाऱ्यांनी बांधलेली असून येथे आल्यावर कुरजडीकर यांनी गडीचा ताबा घेतला. संपूर्ण गडी पाहण्यास आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. असा हा ऐतिहासिक ठेवा आपण वर्धा जिल्ह्यामध्ये आल्यावर निश्चितच पाहावा. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण ज्या गड्या आहेत त्याच्यामध्ये अलीपूर, कुरजडी, केळझर, हिंगणी, अंजीमोठी, तसेच विरुळची गडी व नाचनगाव गडी अशा एकूण 7 गडी पाहायला भेटतात. तर या सर्व गडी व पवनार या ठिकाणी असणारा किल्ला तसेच केळझरचा किल्ला असे एकूण पाहण्यास भेटतात. या सर्व वास्तूंचा आपण निश्चितच अभ्यास करावा. यासोबत विनोबा भावे यांचा आश्रम खूप सुंदर आहे, तोही पाहावा व सेवाग्राममधील महात्मा गांधी यांचा आश्रम तोही पाहावा हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.